नमस्कार मित्रांनो. तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या 1 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या महत्त्वाच्या पूरक पत्रकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या GR नुसार आता छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान वर्षातून 4 वेळा आयोजित केले जाणार आहे. या शिबिरांमध्ये नागरिकांना अनेक महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 1 जुलै 2026 रोजी हा पूरक पत्र जारी केला आहे. हा GR पूर्वीच्या 27 जून 2022च्या शासन निर्णयामध्ये एक नवीन बाब समाविष्ट करण्यासाठी काढण्यात आला आहे. तर या GR मध्ये नेमकं काय आहे, तर राज्यातील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेमध्ये सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी नवीन घटक समाविष्ट करण्यात आला आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान. हे अभियान प्रत्येक वर्षी 4 वेळा आयोजित करण्यात येणार आहे. तर या शिबिरांचा उद्देश काय आहे, तर या शिबिरांचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांना महसुली सेवा त्यांच्या गावाजवळ उपलब्ध करून देणे, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध महसुली प्रमाणपत्रांचे वितरण करणे, महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचे तातडीने निराकरण करणे आणि नागरिकांना कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देणे. तर कोणती प्रमाणपत्रे मिळू शकतात, तर या GR मध्ये प्रत्येक प्रमाणपत्राची स्वतंत्र यादी दिलेली नाही. मात्र महसूल विभागाशी संबंधित विविध प्रमाणपत्रे व सेवा या शिबिरातून देण्याचा उद्देश नमूद करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, इतर महसुली दाखले, अर्जांबाबत मार्गदर्शन आणि तक्रारींचे निराकरण यांसारख्या सेवा स्थानिक प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात आणि स्थानिक प्रशासनाच्या नियोजनानुसार सेवा बदलू शकतात. तर शिबिरांची अंमलबजावणी कोण करणार, तर या अभियानासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी म्हणजे ग्राम महसूल सहाय्यक. तर या अभियानाला जिल्हाधिकाऱ्यांची तांत्रिक मान्यता राहणार आहे. तर नागरिकांना याचा फायदा काय, तर या निर्णयामुळे महसुली सेवा गावाजवळ मिळतील, कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी होईल, प्रमाणपत्रे जलद मिळण्यास मदत होईल, प्रलंबित तक्रारींचा लवकर निपटारा होण्यास मदत होईल आणि ग्रामीण भागातील नागरिकांना प्रशासन अधिक सहज उपलब्ध होईल. तर हा GR कोणत्या कालावधीसाठी लागू आहे, तर या पूरक पत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की हा नवीन घटक फक्त सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी समाविष्ट करण्यात आला आहे. तर हा निर्णय नियोजन विभागाच्या 23 जून 2026 रोजीच्या संमतीनंतर जारी करण्यात आला असून शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. तर एकंदरीत पाहता राज्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा अधिक सुलभ आणि जलद मिळाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान सुरू करण्यात आले आहे. वर्षातून 4 वेळा आयोजित होणाऱ्या या शिबिरांमुळे विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.